आगत आहे त्याला आगत. नीट झाडू मार. नीट मारते असं गुडघ्यावर. वरनं कोण घ्यायचं ते झाडू? वरनं कोण घ्यायचं? मी सगळीकडनं घेतो झाडून. विचार ओम्याला. ते सगळं काढ साईडला. खाली टाकते तिकडे. काय आता चाललोय ग्राउंड आपलं इथं क्लासला. मी अजून आंघोळ पण नाही केली कारण की 8:30ला तर आम्ही ग्राउंडवरनं आलो. 8:40ला आलो. हां 8:40ला आम्ही घरी रूममध्ये आलो. रूममध्ये आल्यावर डायरेक्ट पडलो. डाएट खाल्ला. परत त्यानंतर नाश्त्याला तेवढंच नाश्त्याला सरांनी बोलवलं. मग नाश्ता करायला गेलो. मग आंघोळ वगैरे काहीच नाही केली अजून. मग आता क्लास वगैरे जेवण वगैरे झोपणार. मग संध्याकाळी ग्राउंड झालं की मग संध्याकाळी गरम पाण्याने पाय शेकून मग आंघोळ करायची. आणि उद्या तर संडे, उद्या सुट्टी. मग आरामात उद्या पण मस्त झोपायचं. मालिश पास, स्ट्रेचिंग पास, अजून काय नाही. आता आलो आहे ऑफिसजवळ. सिग्नेचर करूया. क्लासमध्ये बसले. चला. तर काय आता ब्रेक दिला होता आणि आता चाललो आहे परत. भाई जाम कंटाळा येतो यार क्लासमध्ये बसायला. हे गणित असलं तर काय डोक्यात जात पण नाही. आधी जात होतं. सुट्टीवरनं आल्यापासून काहीच जात नाही माझ्या डोक्यात. तर नुसतं असं वरनं स्विंग 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 चाललं आहे. एकतर गरम असलं होतं. ऊन असलं सुटलं आणि वरनं लाईट गेली आज. आता 34% चार्जिंग राहिली आहे भाई. आता लाईट आली तर ठीक, नाहीतर व्लॉग इथंच संपल भाई आजचा. नाही ग कर्नल सर आतमध्ये. मी त्यांच्यावर निर्लज्जासारखं फोन वापरत चाललो आहे बघा तुमच्यासाठी. थोडी तरी लाईक करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा यार. चला. तर काय आज जेवायला बघा वांग्याची भाजी, डाळ, लोणचं. आज मस्त जेवण भेटते. तर काय जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि जॅकेटच घातला भाई. कंटाळा येत होता कपडे घालायची. तर आता जाऊया झोपायला. आहे बघा 11 वाजलेत. आता जाऊया झोपा. तर आज आहे संडे आणि आता वाजलेत 5. पण एकदाची सवय झाली सकाळी उठायची, तर त्यामुळे मी आता उठलो आहे. आता एक फेरी मारूया आणि परत जाऊन झोपणार आहे मी. चला. हे भाई गरुड आहे का ह्यो? नाही पकडला. धरून ठेवा त्याला. धरून ठेवा त्याला. लय रडतायच आता. आगत आहे त्याला आगत. आवाज वाजत मला. तर काय आज नाश्त्याला बघा मिसळ पाव आहे आम्हाला. तर काय आता वाजलेत 10 वाजायला आलेत आणि नाश्ता वगैरे करून सगळं झालं. नाश्त्याला आपलं मिसळ होती, मिसळ. आणि आत्ता वर्किंग आहे. म्हणजे आधी नाश्त्याचे वर्किंग असते, पण आज ते सिक्युरिटीवाले म्हणले की नाही आधी नाश्ता करून घेऊ मग वर्किंग करू. मग आता वर्किंग चालू आहे. आणि तुमचा भाऊ बघा रूममध्ये आहे, बाहेर सगळी कामं करतात. मी फक्त रूम झाडू मारणार आहे. रूम झाडू मारून झाली की मग झोपणार आहे. हे सगळं आवरून. एकतर सकाळी 6 वाजता उठलो. झोप उघडली 5 वाजता माझी. 5 वाजता उठलो, फ्रेश झालो, हातपाय तोंड धुतले आणि परत येऊन झोपलो. 6 वाजता दादानी फोन केला आणि दादाचा फोन उचलला. ते काल जरा म्हणजे एक सीन झाला, तर ते दादाला फोटो पाठवलेला मी. ते आपलं ते काय म्हणतात लिंबू, ते जे काला जादू दाखवला ना तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये, त्याच्यात
तर ते दादानी फोटो बघितला, मग सकाळी मला फोन केला 6 वाजता. मला म्हणला ती ब्लॉग पण पाठव, ती दरवाजा उघडलेली तो हे सगळं. मग परत त्याला सगळं पाठवून झोपलो आणि परत झोपून गेलो. परत थोड्या वेळाने फोन केला. आता तो त्याचा फोन तर मी कट करू शकत नाही किंवा हे करू शकत नाही. ओ पाहुणा जा ना झाडू. थँक्यू. आता झाडू मारून घेऊ फटाफट. काहीच पहिले तर व्हिडिओला लाईक करा यार. तुम्ही लाईक नाही करत ना तर मला म्हणजे हे नाही होत, असं मोटिवेट नाही फील होत. तुम्ही व्हिडिओला लाईक करताना मोटिवेट तरी होईन मी बाई. व्हिडिओला जातात व्ह्यूज चांगले 60-70, म्हणजे इथं आल्यावर कमी जातात, तिकडे असल्यावर चांगले जातात 100, 150, 200 व्ह्यूज जातात. पण तुम्ही लाईक पण करा यार. ओके. दिसत नाही काय? हॅलो काय, आता आम्ही चाललो बिर्याणी खायला बाहेर. आणि हे बघा, हे गायबान अजून फ्री फायर खेळत आहे. हे 2 आहेत आपल्यासोबत, पाटील आणि ओम्या पण आहे. गायबानं बाहेर आला, फिरला, पण त्याला मग लक्षात आलं फोन त्याला घरी रूममध्ये राहिला म्हणून फोन घ्यायला रिटर्न गेला आहे. मग अशा आम्ही एका जागी उभा होतो. आम्ही तिघं निघालो आणि हे गायबाने तिकडेच बसून राहिलेलं फ्री फायरच्या नादात. म्हणजे आजकालची पिढी एवढी वाया गेली आहे फोनच्या नादात. हे बघा कसं काय एवढी वाया गेली आहे फोनच्या नादात की काय सांगायचं माणसाने. आता बिर्याणी खाऊ कुठेतरी चांगली आणि मग अकॅडमीत येऊ. आज संडे आहे म्हणून बाहेर खायचं आहे, नाही तर नाही खात आम्ही. चल सरळ 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 जायचंय. नाही तिकडे दादाच बिर्याणी म्हणून काय तिथं जायचंय. काय आम्ही चायनीज बिर्याणी न खाताच निघालो कारण की लय गर्दी आहे. तर आता जाऊया चायनीज खायला. चला. तर काय आम्ही या सगळ्यात सूप पिलो आहे आणि हो बिचारा यश सूरज याला सूप आलाय पण पीत नाही आहे. 1 चम्मच पिलाय आणि तसंच ठेवून दिलाय. याला कसं तरी वाटायला लागलंय. पहिल्यांदा सूप पिलाय तो. पी रे. काय दोमेनी बघा अख्खा चिखल गेला त्याचा, अख्खा चिखल. फायनली आमचं खाऊन झालेलं आहे. राईस ब्रँड बोलते, ब्रँड सागर. तर आता आम्ही आलोय थंडाई प्या. काय आम्ही सगळ्यांनी चायनीज खाल्लं. यांनी पण खाल्लं हाताने, चम्मच दिलेले यांनी हाताने पाकप चालू केले. आणि आता भाऊ आलाय हे बघा बेळ खायला. त्याचं पोट नाही भरलं म्हणून गाला. प्युअर गावठी माणूस, प्युअर गावातला माणूस का मन साफ त्याचं एकदम. तर गाईज आता आईस्क्रीम टाइम. काय नाही बसलोय. परत परत तर काय आता इथं बसलेलो मी इथं ऑफिसच्या इथं. मस्त गार वाटत होतं. वरती झाड आहे त्याच्या खाली पत्र आहे तर म्हणजे गरम होत नव्हतं. तर त्यामुळे मी ओम्या आम्ही सगळे बसलेलो. नंतर सूरज गेला, नंतर ओम्या गेला. मग आता मी पण जातो. इथं बसून बसून वैताग आला. एक तर मी जॅकेट घालून फिरतो एवढं गरमीचं. तुम्हाला वाटत आहे जॅकेट का घातलं आहे, पण जॅकेटच्या आतमध्ये काहीच नाही घातलं आहे. ते जॅकेट त्यामुळे घातलं आहे कारण की टी शर्ट घालायला कंटाळा येतो. काढ घाल. त्यामुळे जॅकेट घातलं की कसं काय गरज नाही घालायची. तसं चैन उघडला की संपलं काम. ते शॉर्टकट आहे म्हणून मी हे घालून फिरतो. आता जाऊन चायनीज खाल्लं. बिर्याणी खायला गेलो पण बिर्याणीला लय भयंकर गर्दी होती म्हणून आम्ही चायनीज वगैरे खाल्लं आणि आलो. चायनीज खाताना तर सूरज एवढा साधा भोळा आहे अक्षरशः सांगतो. यांनी चायनीज चमच्याने नाही खाल्लं, हाताने खाल्लं. त्यानंतर भेळ पण हाताने खाल्ली आणि चायनीजचा सूप पण नाही पिला. म्हणजे त्याला पिऊच वाटत नव्हतं. तो म्हणजे तो गावाकडचा आहे, त्याला एवढं काय चायनीज बिनीज काय हे एवढं नाद नाही त्याला. म्हणजे सूप पण नाही पिला अक्षरशः, तसंच ठेवून दिला. आम्हीच पिला त्याचं सूप. आता चाललो आहे अकॅडमीच्या आत. मला वैताग आला. एक तर संडेला ना वैताग येतो. म्हणजे असं आराम असतो पण काय करायला भेटत नाही. आता मी परत 10 दिवसांनी चाललो आहे मुंबईला. काय काम आहे माझं. मुंबईवरून दुसरीकडे जाणार आहे मी.
तर ते तुम्हाला तेव्हाच्या ब्लॉगमध्ये दिसेल. तर आता पूर्ण ग्राउंड एकदम रिकामं आहे, कोणच नाही आजूबाजूला. आता पोरं पण गेलीत बाहेर, बाळा पाहुणं सगळे बाहेर गेलेत. आणि हे बघा, हे आपले कर्नल साहेब आहेत. हे बघा, हे आपले कर्नल सर आहेत. ह्यांना माहिती नाही आहे बहुतेक आपण की यूट्यूबला आपण असे ब्लॉग वगैरे टाकतो. सांगेन त्यांना पण एक दिवस, आणि त्यांचे पण व्हिडिओ वगैरे शूट करीन. हे बघा, काल तर एवढं भारी दिवस गेला ना. काल थोराट सरांनी काहीच नाही. थोराट सरांनी हे बघा, पहिले आम्हाला तिकडं जो तो व्हाईट हे दिसतो ना तुम्हाला, ते कुठे गेलं माझं बोट, हां ह्या व्हाईट, तिथं आम्हाला अशी लॉंग उडी जंप मारायला लावली. परत त्याच्यानंतर इथं याला, इथं कुठे गेलं ते, हां ते खड्डा दिसतो ना, तिकडे लॉंग जंपचा खड्डा येतो, लॉंग जंप मारायला लावली. मग इकडे 9 फीट डिच मारायला लावली. हा 9 फीट डिचचा खड्डा आहे, ती वॉल चढायला लावली. आणि तिकडे गोळाफेकची प्रॅक्टिस घेतली. बास, सॅटर्डे पण एकदम इझी गेला आमचा. सरांचा एकदम मूड चांगला होता, काहीच केलं नाही. फक्त 6:30 वाजेपर्यंत त्यांनी ट्रेनिंग घेतली, बाकी काय नाही. आता जाऊया आतमध्ये पण झोपूया, चला. तर गाईज हे बघा, हे आहे, हे दाखव रे, हे ह्याला तलवार, ह्याच्याने गवत काढतात. गवत काढून दाखव रे जरा. हे बाई, असं मारून मारून गवत काढतात ह्याच्याने. हा या सगळे वर्किंग करतात आणि मी नुसतं फिरतोय फोन घेऊन. गाइस हे बघा, आज संडेचं पण वर्किंग चालू आहे. पहिलवानचा आवडतोय मला. होय तुषार, पहिलवानचा आवडतं ना. झोपायला हे बघा 11 वाजलेत. आता जाऊया झोपायला. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.